मधून पुण्यातल्या चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे। जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे। संशयित दहशतवाद्याचं नाव शरीयत मंडल असं आहे। तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे। बांगलादेशातल्या अतिरेकी गटाच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र आणि बिहार एटीएसनं चाकणमध्ये ही संयुक्त अशी कारवाई केली आहे। बांगलादेशी अतिरेकी संघटनेच्या संपर्कामध्ये शरीयत मंडल असल्याचं कळतं। त्याला पुण्यातल्या चाकणमधून अटक करण्यात आली आहे। चाकण हा सगळा औद्योगिक असा परिसर आहे। देशभरातून अनेक जण या ठिकाणी नोकरीसाठी येत असतात। शरीयत मंडल याला इथे अटक करण्यात आली आहे। संशयित दहशतवादी म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे। जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स त्याच्याकडे सापडलेले आहेत। आणखी अनेक कागदपत्र त्याच्याकडे सापडलेली आहेत। सध्या एटीएस त्याचा तपास करते। मात्र लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आहेत। अशा वेळेला घातपात करण्याचा हा डाव होता का याविषयी देखील तपास केला जातोय। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयटी क्षेत्र आहे, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र या परिसरामध्ये असल्यामुळे देखील देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे नोकरीसाठी म्हणून येत असतात। पश्चिम बंगालचा असलेला शरीयत मंडल जो आहे त्याला अटक करण्यात आली आहे। जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स त्याच्याकडे सापडले। तसंच पुलवामाचा जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये देखील त्याच्याकडे काही कागदपत्र सापडली आहेत असं कळतं। सध्या एटीएस त्याचा तपास करते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, ही जी व्यक्ती आहे शरीयत मंडल, कोण आहे नेमकी, काय कागदपत्र त्याच्याकडे सापडलेली आहेत, एटीएसने नेमकं काय सांगितलं? नक्कीच निखिला, जर आपण बघितलं तर ही मोठी कारवाई आहे। पुणे एटीएस त्याचबरोबर बिहार एटीएसने ही संयुक्तिक कारवाई जी आहे ती केलेली आहे। बिहारमध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्या संशयावरून शरीयत मंडल हा चाकण परिसरात असल्याची माहिती बिहार एटीएस त्याचबरोबर पुणे एटीएसला मिळाली आणि दोघांनी चाकणमधून ही कारवाई केली आहे। त्याकडून काही वस्तू ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि आज त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। पुणे न्यायालयाने त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे आणि बिहार एटीएसने त्याला पुण्यामधून पुढील तपासासाठी बिहारमध्ये घेऊन गेलेले आहेत। जमाते उल मुजाहिद्दीन ही संघटना आहे। या संघटनेचे हे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर हे बांगलादेशमधून भारतात आले होते आणि त्यांनी बनावट ओळखपत्र जी आहेत ती तयार केलेली आहेत आणि या सर्व प्रकाराची माहिती जी आहे ती एटीएसला मिळाली। त्यानुसार त्यांच्याकडून सर्व कागदपत्र जी आहेत ती जप्त करण्यात आलेली आहेत। 2 अबू सुलतान आणि खैरू मंडल ही 2 आतंकवादी आहेत। त्यांना बिहार एटीएसने ताब्यात घेतलं होतं आणि या दोघांकडे चौकशी केली असता शरीयत मंडल हाही त्यामध्ये संशयित असल्याचा जो उल्लेख आहे किंवा जो तपास आहे तो माहिती एटीएसला मिळाल्याने त्यानुसार ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। निखिला, धन्यवाद सागर। एकूणच माहितीबद्दल। पुण्यातल्या चाकणमध्ये एका संशयित दहशतवाद्याला पकडण्यात आलेलं आहे। एटीएसनं ही संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे। सध्या त्याचा तपास सुरू आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।